यायचं का पुण्याला? आता हा. काय कस काय आता? किती वेळ लागेल? काय तास 2 तासात येईन. मग बघ काय करतो. नमस्ते गाईज. हे बघा इथून अशी पट्टी निघली अशा ठिकाणी लय मोठ्या लांब ठिकाणी जाणार आहे. ते 25 ते 30 मंदिर आहेत त्या ठिकाणी ते असून. अरे बापरे, पुढे टँकर थांबला बहुतेक. पुढून एक आळवी ना गाडी आली असणार आहे. आणि पहिलं आपलं ओल्ड होतं ते आता ना. हे गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आता आपण अशा ठिकाणी चाललेलो आहे. ठिकाणी नाही, आपण आता हेल्मेटचं वायझर घ्यायचं आहे. सो विजर वायझर काय पण बोलू शकता. ते घेण्यासाठी आणि आपल्याला अजून एक हँड ग्लोव्स पण घ्यायचं, कारण की ते आपल्याला एवढी मोठी लॉंग राईड राहणार आहे त्यासाठी ते पुरलं पण पाहिजे. म्हणजे कसं आहे, सगळं ना पूर्णपणे डेव्हलप केलेले आहे आता आपण मटेरियल. कारण की कॅमेऱ्याचं ना मीडिया मोड वगैरे पण घेतलेले, गोप्रो 8 आहे आपल्याकडे, भरपूर काय अजून मटेरियल येतंय. सो त्यासाठी आपण वेट करतोय आणि मग त्यानंतर निघणार आहे आपली मोठी राईड. पण आधी आपल्या ना जवळ पण एक राईड करून येणार आहे, त्यानंतर तर आपण जाऊ शकतो. एक्झाम पण जवळ आले त्यामुळे जरा थांबलेलो आहे, असा विषय केलेला आहे. आता आपण चला आपल्या राईडला जाऊया. म्हणजे आपल्याला जायचं विजर आणायला आणि हँड ग्लोव्ज. जर अजून काय भेटलं ना तर घेऊन येऊया. ऑक्स पण आणायचे आपल्याला, पण ते ऑनलाईन ऑर्डर टाकलेले आहेत. 2-3 ऑर्डर येतात आपल्या. चला जाऊया आता आपण आपली राईड कंटिन्यू करूया FZS वर. ऍक्च्युली गाईज, हा रोड बघा ना, एकदम खराब रोड आहे. म्हणजे आता काम तर चालूच आहे. सिमेंटाचा पूर्णपणे ना रोड झालेला आहे. 3-4 किलोमीटरचा पूर्ण ना सिमेंटाचा रोड राहणार आहे. पण अब्बू खाल्ला. यायचं का पुण्याला? आता हा. काय कस काय आता? किती वेळ लागेल? काय तास 2 तासात येईन. मग बघ काय करतो. नमस्ते गाईज. हो भाई साहब, खतरनाक. फ्यूल पुढंच केलं पाहिजे. इथं जरा ना लय गर्दी यायला लागल्यात, माणसं मध्ये यायला लागल्यात. उघड टाचून टिचून व्हायचं कुठं नको. लिटरली आपल्याला ना आज असा विषय केला ना, तुम्हाला माहितीच असेल, थंबनेल पाहिलंच असेल की आपल्याला आज वायझर आणायचं आहे आणि ना हँड ग्लोव्ज आणायचं आहे. सो हँड ग्लोव्जचा ना पर चोरा होत आलेला आहे. म्हणजे 2 वर्ष झालं. हे बघा इथून अशी पट्टी निघली, असा विषय झाला. बाकी काय नाही, क्वालिटी एकदम भारी आहे आणि काय प्रॉब्लेम नाही, काय नाही, एकच नंबर आहे बिल्ड क्वालिटी वगैरे. तर लवकर ना आज ऑक्स पिन पण आली पाहिजे, कारण की ऑनलाईन ऑर्डर टाकलेली आहे, लवकरच उपलब्ध होईल. आणि चॅनलला कोणी नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा, लाईक शेअर ठोका दानादन. कारण की तुमचा भाऊ अशा ठिकाणी लय मोठ्या लांब ठिकाणी जाणार आहे, त्याचीच तयारी चालू आहे. आणि त्यासाठीच हा ब्लॉग पण आहे. म्हणजे आपण काय खरेदी करणार आहे ते, परत बाकी पण भरपूर केलं, पण त्याचा मी काय व्लॉग वगैरे नाही काढला. पण जे जसं ॲडजस्ट होईल ना तसं आपण व्लॉग शूट करतोय. कारण की एवढी मोठी लय तयारी करायला लागणार आहे. कारण की आपल्याला तिथं किती दिवस जातील काय माहीत नाही. ते मी आत्ता पण लोकेशन पण सांगणार नाही, की हळूहळू तुम्हाला कळेलच. इंस्टावर तर पूर्ण अपडेट पडलेलेच असते. लय भरपूर लांब ठिकाणी तिथं ना एवढे सारे लोकेशन आहेत ना आपले, देव वगैरे भरपूर सारे. म्हणजे तुम्हाला मी एक्झॅक्टली ना क्ल्यू दिलेला आहे. भरपूर सारी मंदिरं आहेत तिथे, 25 ते 30 मंदिरं आहेत त्या ठिकाणी, त्या राज्यात. असं प्लॅनिंग आहे आपलं. आता आपण ना मीडिया मोड न जोडता, म्हणजे मीडिया मोड जोडलेली आहे पाहू शकता, बट आपण ऑक्स पिन त्याला जोडलेली नाही आहे. आणि जो इंटरनल आवाज येतोय जो माईकच्या साह्याने, म्हणजे तो आपल्या फोनला कनेक्ट केलेला आहे. म्हणजे ॲपलला कनेक्ट करून आपण अशी सिस्टीम केलेली आहे पूर्णपणे. आत्ता हा माईक ॲपलला जोडलेला आहे आणि आपलं शूट कॅमेरात चाललेलं आहे. ते ऑक्स पिन नसल्यामुळे आपल्याला असं काहीतरी ॲडजस्ट करायला लागणार आहे. काय पर्याय नाही भावांनो. आता तर तुम्ही काळबाईचा ब्लॉग बघितला असेल तर लय भयंकर व्हायरल झाला आहे तो, आणि झाला पण असता, पण त्यातलं फुटेज डिलीट केलं. काही लोक म्हणायला लागले डिलीट कर, काही लोक म्हणत होते नको डिलीट करू, पण मला ते बरोबर नाही वाटलं. मग मी ती क्लिप कट करून टाकली. नाही तर भरपूर भाई एकच नंबर शूट झालं तिथे. भांडणं वगैरे काय चाललेली खतरनाक.
काय कसं पण चाललेलं राव, लय अवघड आहे कलियुग. माहित नाही मीडिया मोडमध्ये आवाज कसा जात असेल, जात पण असेल, पण आपण एक्सटर्नल माईक यूज केलेला आहे. इंटरनल पण भारी काम करतो बरं का. जो आपण ह्या आधी एक ब्लॉग काढलेला त्याला पण लय क्वालिटी आवाज आलेला आहे. आवाज ना एकदम क्लीन आलता आणि त्याला आपण काय माईक वगैरे जोडला नव्हता. जे इंटरनल गोप्रोचं माईक आहे ना तोच होता, पण आवाज लय भारी आला काय पण म्हणा. डॉमिनर आलते ना भयंकर भाई. डॉमिनर चालवली आपण, लय पहिल्यांदाच आयुष्यात आपण डॉमिनर चालवली 400cc. एकदम जबरदस्त आवाज. फक्त ना 2च गेअरवर, दुसऱ्या गेअरवर डायरेक्ट 100 क्रॉस, 100ला जायची डायरेक्ट दुसऱ्या गेअरवर. एवढी जबरदस्त उधळत होते ना, आवाज तर एवढा जबरदस्त लाऊडेस्ट ना, लय जबरदस्त आवाज होता का त्या डॉमिनरचा. मी व्लॉग पण नाही काढला कारण की एवढ्या वेळ नव्हती, 2 ते 3 तास होती ती गाडी आपल्याकडं, त्यामुळे काय व्लॉग नाही काढता आला आणि काढला पण नाही. नाईटला होता ना त्यामुळे कॅमेऱ्यात पण तुम्हाला काही दिसला नसता. दिवसा काढायला पाहिजे होता, एकदम क्वालिटी व्लॉग वगैरे झाला असता. तर मला वाटते हडपसरवरून येऊन ना आपण रामदऱ्यात पण जाऊ शकतो. बघू ना जरा काय नियोजन होतंय ते मला काय कळना आता. बहुतेक रामदऱ्यात पण जाता येईल. काहीतरी करायला पाहिजे, रामदऱ्यात जायची तर इच्छा आहेच. आधी मला वाटतं हे घ्यायला पाहिजे, वायझर वगैरे घ्यायचे. आणि त्यानंतर आपण मोठं शूट करण्यासाठी आपण ही पण नाही आणलं, स्टँड पण नाही आणलं, जेणेकरून कॅमेरा आपण वर धरून वापरू शकतो. बघा कसली गर्दी आहे, भयंकर जबरदस्त गर्दी आहे. आज कसं काय ट्रॅफिक काय माहिती, शनिवार असून. अरे बापरे, पुढे टँकर थांबला. बहुतेक पुढून एक आडवी ना गाडी आली असणार आहे. अचानक थांबली नाही, बहुतेक बंद पण पडले असेल, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल गाडीला. नाही तर तसं नाही थांबत, कारण की पुढे गाडी पण नव्हते आणि हजर्ड लॅम्प लावलेले, म्हणजे त्याला आपण पार्किंग लाईट पण बोलू शकतो, ती लावलेली. बहुतेक बंदच पडले असणार आहे गाडी. आणि तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये आपण अजून सांगितलं नाही की आपण एवढं राज्य फिरलो, पण कसं वाटलं, किती खर्च आला, काय झालं. एकदम भारी सांगायचं ना. ब्लॉग बनवला पाहिजे का नाही तुम्ही नक्की सांगा. मी ब्लॉग बनवतो, एवढा खर्च आला ते असं सांगतो तुम्हाला. तर ब्लॉग बनवला पाहिजे. आणि सॉरी टू खूप लेट होईल ना ब्लॉग, तरी जाऊ द्या, ॲडजस्ट करून घ्या. आपण बहुतेक ह्यानंतर ना ब्लॉग बनावं की खर्च किती आला, टोटल कॉस्ट काय किती काय झाली, ते सगळं काय आपण त्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला ना आता डायरेक्ट जायचे काळूबाई चौकामध्ये. सो तिथंच आहे हेल्मेटचं, म्हणजे हेल्मेटचं एवढं मोठं स्टोअर आहे ना, तिथं सर्व काय भेटून जाईल आपल्याला. जे जे काय पाहिजे ना ते सर्व काय भेटून जाईल. तर तिथं जायचे. आपण 15 नंबरला तर पोहोचलेलो आहे. आता काहीच किलोमीटर राहिलेलं आहे पोहोचायला आपल्याला तिथं, तर लगेच पोहोचेल आपण आता. आणि पूर्णपणे ना पॉवरचं पेट्रोल टाकलेलं आहे, म्हणजे जे भारी असतं जरा परफॉर्मन्स चांगला आहे गाडीला. परत सिग्नल आला बाई, सिग्नलने तर एवढा जबरदस्त ताप दिला, जस्ट लागलाय सिग्नल. भाई काकांनी चलन टाकलं डायरेक्ट. काका नाही, मामा भाईंनी चलन टाकलं. तिघ आलती वाटतं, लय बेकार चलन टाकलं. चलन तर पडणारच ना, असे तिघ बसून नेल्यावर चलन 100% पडत आहे. तर आपल्याला आता सरळ जायचे, खालून तर नाही जायचं, वरून बरोबर आपण चौकात पोहोचल. तर ना आता लय जवळ अंतर राहिलेलं आहे आपल्याला. पुलाच्या पण पलीकडे जायचंय, कारण की पुढे शॉप आहे लगेच. आता उड्डाण पुलावरून जावं का कसं, उड्डाण पुलावरच पर्याय नाही आता. तर फायनली ना आपण जवळच आलोय, पोहोचल. आता फक्त हा रोड ना क्रॉस करायचा आहे, लगेच ते ना शॉप आहे, तिथं जाऊन पहिलं वायझर घेऊन जाऊ. मग तर ना बघा, गॅस वायझर घेतलेले ओकेमध्ये फिट झालेले आहे. आणि पहिलं आपलं ओल्ड होतं, ते आता ना काही कामाचं नाही, तरी आपण सोबत घेऊन जाऊ की कधी उपयोगी येईल. तरी बघा ओके झाले. आणि इथं स्टील बर्डचं काय भेटलं नाही, त्यामुळं वेगाचं भेटलं. तरी बघा अनबॉक्सिंग झाली. तर ना आपलं इथलं काम तर ओके मध्ये झालेलं आहे. आता आपल्याला ना एवढं क्लिअर दिसतंय ना बाई, धुळीचं वेळेचं काय टेन्शन वाटत नाही. अरे पण एवढं ना स्वच्छ दिसतंय पुढचं, बाकी काय पाहिजे. पहिल्या वायझर मधनं ना गाईज
एवढं दुरकट दिसायचं ना, पण चालवायला गाडी ना मजा येत नव्हती. आता एवढं भारी दिसतंय ना, क्लिअर वक्के. कारण की जे आपलं हेल्मेट आहे ना, तेच ना ते वायझर भेटतच नव्हतं. पण आता कोणतं लावलंय तर आपण वेगाचं लावलेलं आहे. आणि वेगामध्ये कसं क्वालिटी दिसते. आता क्वालिटी क्वांटिटी तर आहेच. अजून हँड ग्लोव्ज तर ऑनलाईन मागवलेले आहे, असा काय विषय नाही.